वसई विरार में एकता बिल्डर की ब्रुकलिन पार्क सोसाइटी के रहवासी इन दिनों कई गंभीर समस्याओं से परेशान हैं। रहवासियों का आरोप है कि सोसाइटी का हैंडओवर और शेयर सर्टिफिकेट मिलने के बावजूद बिल्डर की ओर से अभी भी मेंटेनेंस वसूला जा रहा है और सोसाइटी समिति को पूरी जिम्मेदारी नहीं दी गई है। सबसे बड़ी परेशानी बच्चों के खेलने की जगह पर बनाए गए एसटीपी प्लांट को लेकर है। रहवासियों का कहना है कि प्लांट से लगातार दुर्गंध आती है जो आसपास के फ्लैटों तक पहुंचती है। इतना ही नहीं, एसटीपी के कुछ ढक्कन खुले रहने से छोटे बच्चों की सुरक्षा पर भी सवाल खड़ा हो गया है। रहवासियों का दावा है कि उन्होंने बिल्डर को कई बार ईमेल और पत्र दिए लेकिन कोई जवाब नहीं मिला। अब रहवासियों ने प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की है। प्रथम तर तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचे आभार। आमच्या सांगण्यानुसार तुम्ही इथे जमलात आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यायला आलात। आम्ही ब्रुकलिन पार्क सोसायटीचे रहिवासी गेले 2-2.5 वर्ष झालेली आहेत। आम्ही सोसायटी हँडओव्हर घेतलेली आहे बिल्डरकडून। एकता बिल्डर हे एक प्रसिद्ध बिल्डर आहे, मुंबईला त्यांचं ऑफिस आहे बांद्र्याला। ज्यावेळी आम्ही सोसायटी हस्तांतरित करून घेतली त्याचं मुख्य कारण हे होतं की 1 जानेवारी 2025 म्हणजे डिसेंबर 2023 ते 26 तारखेपासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत आमच्या सोसायटीमध्ये लाईट बिल न भरल्यामुळे बिल्डरने 6 दिवस वीज पुरवठा खंडित होता। त्या 6 दिवसामध्ये इथे जी म्हातारी कोतारी माणसं राहत होती त्यांना लिफ्ट बंद असल्यामुळे खूप इथे लोकांची हालत झाली। त्यांना येणं जाणं इकडे कठीण झालं होतं। पाण्याचे पंप बंद होते त्यामुळे पाणी नव्हतं। त्यामुळे 8 दिवस आम्हाला प्रचंड त्रास झाला। आणि याच्या आधीसुद्धा फेब्रुवारी 2024 टँकरचं बिल न भरल्यामुळे जवळजवळ त्याचे मला वाटतं 80-90 लाख रुपये पेंडिंग होते। टँकरवाल्यांनी टँकर बंद केले होते आणि 10 दिवस आम्ही पाण्याशिवाय ही सोसायटी राहिलेली होती। त्यावेळी इकडच्या लोकांनी, सगळ्या सोसायटी मेंबर्सनी, आणि त्यावेळी कमिटी फॉर्म नव्हती, पण जे काही ॲडॉकचे मेंबर्स होते जसे इथे आता जमलेले आहेत, आम्ही रात्रभर टँकरने, त्यावेळी टँकरवाला येत नव्हता इकडे, मला माहीत नाही ते कोणच आमच्याकडे येत नव्हतं पाणी द्यायला। पण छोटे छोटे टँकर म्हणजे अक्षरशः 500 लिटरचा जो छोटा टँकरचा जीप येते ती जीप मागून आम्ही रात्री 12 वाजता यायचा। तो 12ला आम्ही प्रत्येक याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी खाली भरून दर दिवशी एका कुठल्या तरी विंगला पाणी द्यायचं। असं करून आम्ही हे 9 विंग आम्ही सांभाळले 8 दिवस। त्या दिवशी आम्हाला तर त्यावेळेला 10 दिवस त्रास झाला होता। ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून आम्ही 1 जानेवारी 2025ला टर्म्स अँड कंडिशन्स ठेवून बिल्डरसमोर की बाबा तुझ्याकडून जर तुला जमत नसेल तर आम्ही हाताळतो सोसायटी, आम्ही कॅपेबल आहोत आणि आम्ही करू। आमचे सोसायटी मेंबर सगळे चांगले आहेत, सगळे आम्हाला सपोर्ट करणारे आहेत, सगळ्यांचा सहभाग चांगला आहे, तर तुम्ही आम्हाला द्या। आणि ती टर्म्स अँड कंडिशन्सवरती म्हणजे ज्यावेळी आम्ही हँडओव्हर घेतली त्यावेळी जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावरती आम्ही सब्जेक्ट टू कंडिशन या मुद्द्यावरती आम्ही ते हँडओव्हर घेतलं। सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन। आता त्याच्यामध्ये काय काय होतं, एसटीपी प्लांट आमच्या इथे 2 आहेत, ते दोन्ही प्लांट्स बंद होते। एसटीपीचे लोकांना जे पाणी यायचं ते टँकरचं यायचं पण ते कमी पडायचं, त्यामुळे तो टँकरचा खर्च वाढायचा। टँकरचा आमचा खर्च महिन्याला जवळजवळ 12 ते 15 लाख रुपये टँकरचा महिन्याला खर्च होता। तर ते त्यांनी लिहून दिलं होतं की आम्ही एसटीपी प्लांट सुरू करून देऊ। महत्त्वाच्या ज्या 2 गोष्टी असतात, आपण जेव्हा फ्लॅट घेतो त्यावेळी साहजिकच आहे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मीटर आणि पाणी ही तर मूलभूत गरज आहे आणि मीटरसुद्धा। विजेशिवाय माणूस राहू शकत नाही आणि वीज नसेल तर पाणी पण येणार नाही। बिल्डरने आजतागायत 4 विंग आहेत आमच्या इथे, A, B, C आणि H, यांना 274 मीटर आजपर्यंत आलेले नाही आहेत। मीटरचे पैसे त्यांनी भरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। जर त्यांनी सगळे त्यांचं पैसे भरलेले आहेत तर मीटर्स का येत नाही आहेत? आता त्याच्यामुळे बिल्डरचे काही फ्लॅट्स आहेत ह्या 4 विंगमधले ते पोझिशन्स आम्ही अडवलेले आहेत की जोपर्यंत तुम्ही मीटर देत नाही तर तुम्ही पोझिशन्स कसे देऊ शकता? बरं, असंही करून त्यांच्याकडे जे त्यांचे मीटर्स होते सब मीटर, काही लोकांना त्यांनी ते सब मीटर देऊन त्यांना पोझिशन दिले आणि ते पोझिशन देतानासुद्धा त्या लोकांकडून परत एकदा पुन्हा 2 वर्षाचं 1 वर्षाचं ॲडव्हान्स मेंटेनन्स घेतलं जे सोसायटीला आले पाहिजेत पैसे। कारण का जर तुम्ही 2025 हँडओव्हर करताय 1 जानेवारीपासून तर त्याच्यानंतर जे काही तुम्ही पोझिशन देत असाल लोकांना त्याचं मेंटेनन्स हे सोसायटीला आलं पाहिजे। कारण सोसायटीने ज्यावेळी हँडओव्हर घेतलं त्यावेळी बिल्डरकडून आम्हाला 0 आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे। आम्ही जे काही केलेलं आहे ते आपल्या लोक जे इथे आहेत त्यांनी सहकार्य करून जे आम्ही पैसे उभारले त्याच्यातून आम्ही सगळी कामं करून घेतली।
बिल्डरचं आम्ही 6 महिने त्याच्या मागे लागूनसुद्धा ते कुठलंही काम, आणि आज तर 1.5 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण आज STPचं काम झालेलं नाही, MSEB मीटरचं काम झालेलं नाही आहे. नंतर आमच्या इथे एक चांदीवाला जो इथे एक बिल्डिंग आहे, ते आमची ती लढाई ते पूर्वीपासून चालू आहे. तेही त्यांनी जे लिहून दिलेलं आहे की ते कंपाऊंड बंद होईल. कारण होतं आहे काय की आमची जी सोसायटी आहे ती 9 विंगची आहे. 9 विंगसाठी आम्ही सेक्युरिटी, हाऊसकीपिंग, STP आणि इतर ज्या फॅसिलिटीज आहेत ते त्याचं मेंटेनन्स हे जे 9 विंगची माणसं आहेत, मेंबर्स आहेत, ते भरत आहेत. पण याचा फायदा कोण घेत आहे? कारण तो मधल्या पत्राची गॅप ओपन केल्यामुळे आणि त्यांना तिथून रहदारी दिल्यामुळे ह्याच गेटचा वापर करून ती माणसं इथून जातात. आम्हाला त्या लोकांकडून तक्रार नाही आहे, पण मुळातच हे सगळं चुकीचं आहे. कारण जर तिथून आम्हाला काय मेंटेनन्सच देत नाही आहे आणि आपण आपल्या सगळ्या वस्तू ते वापरत असतील तर त्याचं त्यांनी ते, आणि ते बिल्डरच्या हातात आहे, तो आहे चांदीवाला. तेही सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला बिल्डरच्या मागे लावून की ह्याच्यात तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि ते बंद करा, तो पत्रा जो पूर्वीपासून बंद होता, पण यांनी खोटीनाटी काहीतरी कामाचं कारण देऊन तो पत्रा ओपन करण्यात आला. तो आजही ओपन आहे. तर ही जी काही कामं आहेत, आणि मुख्य म्हणजे दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट आणि स्कॅम म्हणता येईल याला, की ओपन पार्किंग. म्हणजे ज्यावेळी इथे फ्लॅट विकायचे होते त्यावेळी इथे तंबू लावण्यात आला होता बिल्डरतर्फे. इथे फुटबॉलचं ग्राउंड दाखवलं होतं, मागे तिकडे फाउंटन दाखवलं होतं मागच्या गेटला, हे सांगून अगोदरच फाउंटन दाखवला होता. आता हे म्हणजे प्रेझेंट असं केलं होतं लोकांना की ते बघून लोक आकर्षित होऊन त्यांनी ते फ्लॅट घेतले 55 लाखाला, 40 लाखाला, जे काय त्यावेळी घेतले असतील ते. पण मुळात असं झालेलं आहे की ज्यावेळी आम्हाला खरं चित्र कळलं त्यावेळी असं कळलं की हे त्यांनी फक्त सेलसाठी ते गार्डन दाखवलं होतं, आणि जी गार्डनसाठी जागा त्यांनी नियोजित केलेली होती ती जागा पार्किंग म्हणून विकलेली आहे. आणि आत्ता सुप्रीम कोर्टची आणि हायकोर्टची जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे आपण ओपन पार्किंग विकू शकत नाही. तर आम्ही ओपन पार्किंग द्यायला तयार नाही आहोत, कारण का आमची मुलं जाणार कुठे? बरं, इथे टँकर आजही येतो, VVMCचं पाणी आणलं आहे आपण, सोसायटीने आणलेलं आहे, पण टँकर जर आला तर तिथे वळायलाच जागा राहणार नाही की जर पार्किंग तुम्ही दिली ते. आता ही नुसती सिंगल लाईन लागली आहे गाड्यांची, त्यांनी तुम्ही जर ड्रॉईंग बघितलं त्याच्यामध्ये 2 गाड्या दाखवले समोरासमोर, तर जागाच राहणार नाही मुलांसाठी. आणि मुळात हे म्हणजे न्यायापलीकडे त्यांनी जाऊन एक खोटं नाटक काम केलेलं आहे. तर आम्ही ह्याला विरोध केलेला आहे, तो आजही दर्शवतो. आज बिल्डर अशी खेळी खेळतो आहे. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही जी आमची पार्किंग अडवलेली आहे ती पार्किंग आम्हाला द्या, आम्ही मार्किंग करतो आणि बाकीची तुमची कामं करून देतो, पण आम्ही ते तयार नाही आहोत. दुसरी गोष्ट, मीटर नसतानासुद्धा तो जे पजेशन देतो, आज त्याचे 100च्या वरती फ्लॅट्स इथे आहेत, त्या फ्लॅटचं मेंटेनन्स नॉन पजेशन फ्लॅट जे बिल्डरच्या हातात आहे त्याचे जवळजवळ 1.5 करोड रुपये मेंटेनन्स थकीत आहे. 2 करोडचे जास्त. हां, आता जसे दिवस वाढत आहेत, महिन्यानं महिने ते वाढतच चाललेलं आहे. ते जवळजवळ आता 2-2.25 करोडच्या टप्प्यात गेलेलं असेल, तेही तो आम्हाला देत नाही आहे. तर हे पैसे जर तुम्ही सोसायटी फॉर्म करताना काही दिलेले नाही, पण हे जे हक्काचे सोसायटीचे पैसे आहेत ते तर त्यांच्याकडून आम्ही डिमांड केलेली ते आम्हाला हवेच आहे. त्यासाठी आम्ही लिगल टीमकडून आमच्या नोटीससुद्धा पाठवलेल्या आहेत, पण त्या एकाही नोटीसला त्यांनी कधीही उत्तर दिलेलं नाही. मेल चालू आहेत आणि आम्ही एक भेट मागतोय त्यांच्याकडे की आमची कामं का नाही होत आहे, तुम्ही पाणी का नाही आणून दिलं. प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा त्यांनी आम्हाला लावून दिला नव्हता. आमच्या मेंबर्सनी, आम्ही कमिटीने ठरवलं की आपण कमिटीचे पैसे भरू कमिटीतर्फे, आणि आपण जवळजवळ 23 लाख रुपये भरले होते प्रॉपर्टी टॅक्ससाठी. 23 लाख रुपये कमिटीने भरले. ते रिझन असं होतं की जोपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही तोपर्यंत पाणी येणार नाही. मग आम्हाला पाणी हवं होतं, कारण का टँकरचा जो आवाढव्य खर्च होता तो आम्हाला कमी करायचा होता. म्हणून आमच्या सर्व इथे जे मेंबर्स आहेत ते खरोखर सांगतो, इतर सोसायटीत किती वाद होतात, भांडणं होतात माहीत नाही, पण इकडच्या लोकांनी इतकं आम्हाला म्हणजे सहकार्य केलं की त्यावेळी त्यांनी मागे पुढे न राहता, त्यावेळी जी ॲडॉक कमिटी होती आणि यानंतर जी फॉर्म झालेली कमिटी होती त्यांना सहकार्य करून त्यावेळी त्यांनी ते पैसे आम्ही भरले. ते भरल्यानंतर पाण्यासाठी आम्ही अर्ज केला, ते पाणी आम्ही आणलं. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स लावणं जे बिल्डरचं काम आहे आणि VVMCचं पाणी आणणं जे बिल्डरचं काम आहे, त्यातही तो निष्फळ ठरला. त्याचे जे आम्ही पैसे खर्च केलेले आहेत तो ते देत नाही आहे. STPचा प्लांट आम्ही करून घेतलेला आहे, त्याचे जवळजवळ 8 लाख रुपये खर्च झाले, 8.5 लाख रुपये, 10 लाखापर्यंत गेलेला आहे. त्याच्यातले फक्त त्यांनी मला होतं 4.5 लाख रुपये, फक्त VMC वॉटर कनेक्शनची दिली, 50% पेमेंट केलेलं. मग आता हे तर पैसे आमच्या हक्काचे आहेत, तर हे आम्हाला मिळाले पाहिजे. कारण का जर तुम्ही जर लिहून दिलेलं आहे, ज्यावेळी हँडओव्हर केलेलं आहे त्यावेळी लिहिलेलं आहे तुम्ही की सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन. ऑडिटमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की सोसायटीकडून 3 करोड येणं आहे, कारण का तुमच्या बऱ्याच लोकांनी मेंटेनन्स भरलेला नाही.
जर 2012पासून समजा आपण 15 पकडू, 15पासून तो बिल्डरच्या हातात जर सोसायटी होती, तर 2015 ते 2024पर्यंत बिल्डर करत काय होता? त्याच्या एकेका स्टाफला 1-1 लाख रुपये पगार आहे. त्यांच्याकडून मेंटेनन्स घेणं त्याचं काम होतं. तर ती जबाबदारी सोसायटीची नव्हती आणि उद्याही राहणार नाही. वेळोवेळी आम्ही त्याला सांगितलेलं आहे, तुझं जे 3-3.5 करोड, हां मेल पण केलेलं आहे, 3-3.5 करोड तुझे जे तू दाखवतोयस ना, ते आम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणून आम्ही ऑडिटर नेमला. ऑडिटर नेमण्याचं रिझन माझ्या मते आपली जी एक केस होती इकडे रजिस्ट्रारकडे, एका व्यक्तीने टाकली होती रजिस्ट्रारची केस. तर रजिस्ट्रारने असं सांगितलं की तुम्ही ऑडिट करा. आणि ते ऑडिट करायला ज्यावेळी आम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो, ऑडिटरला सुद्धा ते 5-5, 6-6 तास बसून ठेवायचे. त्यांनी मागितलेले कोणतेही पुरावा की जे 3.5 करोड झालेला आहे खर्च, तो दाखवण्यात ते अपयशी ठरले. आणि मला वाटतं त्यांनी हार्डली 1 करोडचा हिशोब दाखवलेला आहे. आणि आजच्या तारखेला जवळजवळ सोसायटीला बिल्डरकडून 4-4.5 करोड आले पाहिजे असं त्या ऑडिटरचं म्हणणं आहे. त्याचा रिपोर्टही आमच्याकडे आहे. तर आम्हाला ही जी फसवणूक चाललेली आहे, ॲडवायझर ठेवलेले आहेत, तुमची पण बाईट द्या. ही जी फसवणूक आमची झालेली आहे, आजही जे नवीन राहायला येतात त्यांची होत आहे. कारण का त्यांच्याकडून पुन्हा एकदा मेंटेनन्स घेतला जातो हे सांगून की आम्ही ऑलरेडी कमिटीला पैसे दिलेले आहेत ॲडव्हान्समध्ये, तुमचा मेंटेनन्स आम्ही ऑलरेडी भरलेला आहे, ते हे आम्हाला पैसे द्या. आणि ते बिचारे ते भरून इकडे येतात. इथे आल्यावर त्यांना काहीतरी वेगळंच चित्र दिसतं आणि त्यांना असं वाटतं की त्यांची खूप मोठी फसवणूक, ऑलरेडी ते बिल्डरला सगळे कंटाळलेले आहेत. पण आम्हाला तर सोसायटी चालवायची आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2025पासून जो काही मेंटेनन्स येईल तो तर आम्हाला मिळणार, तो आमचा हक्क आहे. त्यासाठी सुद्धा आमची लिगल फाईट आणि आम्ही केस टाकलेली आहे. पुढची जे काही आम्ही केस कोणत्या टाकलेल्या आहेत ते आमचे लिगल ॲडवायझर तुम्हाला सांगतील. केस टाकलं